पैठणला पाटबंधारे विभागाने हे खातं राधाकृष्ण विखे पाटलाकडे येतं. खासदार संदीपान भुमरे, आमदार बापू भुमरे आणि राधाकृष्ण विखे पाटील या तिघांनी मिळून, फडणवीस आणि शिंदे सरकार यांनी मिळून पैठणमध्ये दलितांच्या घरावरती आज जेसीबी आणलेत. शेकडो पोलिसांचा फौजफाटा आणलाय. आया बहिणी, समाज बांधव हातामध्ये बाबासाहेबांचे फोटो घेऊन उभा आहेत आणि त्यांचे घरं पाडण्याचा निर्धार त्यांनी आज या सरकारने केलेला आहे. याचा मी निषेध करतो. समाजाने गयावया केली. दलित आहेत, त्यांना घरं नाहीत, त्यांचं पुनर्वसन होत नाही, पुनर्वसनाचं कोणतंही आश्वासन दिलं जात नाही. हीच तुमची घराची योजना, प्रत्येकाला घर देण्याची हीच तुमची संकल्पना. जेसीबी आणि पोलीस दाखवून लोकांना धमकवताय, भयभीत करताय. आता त्यांनी सामान घेऊन जायचं कुठं? संदीपान भुमरे हे खासदार आहेत. काल त्यांना फोनवर बोलून सुद्धा त्या ठिकाणी ते कारवाई रोखू शकले नाहीत. काय तुम्ही संसदेमध्ये आज बोलणार आहेत? अधिवेशन सुरू आहे की तुमच्या मतदारसंघामध्ये दलितांना बेघर केलं जातं हे सांगणार? राधाकृष्ण विखे पाटलांना ही जमीन कशाला पाहिजे हे गंभीर आहे. आज हजारो लोक रस्त्यावरती आलेत. त्यांची कुणीही भूमिका समजून सुद्धा घेत नाही. अनेक दिवसापासून 40 वर्षे, 50 वर्षे, 60 वर्षे, 2-3 पिढ्या लोक तिथं राहत आहेत आणि त्यांना बेघर केलं जातंय. मी औरंगाबादच्या छत्रपती संभाजीनगरच्या एसपींना सुद्धा आवाहन करतोय, आपले पोलीस माघारी घ्या आणि हा कार्यकारी अभियंता कोण, त्या पाटबंधारे विभागाचा संत, ही सुपारी घेऊन जे काही दलितांचे घरं पाडायला निघाले ते थांबवा. घरा बेघर करू नका, लोकांना उद्ध्वस्त करू नका. आमचा समाज त्या ठिकाणी रस्त्यावर आलाय. का दलितांचे घरं तुमच्या डोळ्यात खुपतायत? पैठण संताची भूमी आहे ना, मग त्या भूमीमध्ये दलितांचे घरं जेसीबीनी पाडणार? भुमरे, तुम्ही गप काय? तुम्हाला कमी लीड मिळाली का या मतदारसंघात, या घराकडून? रात्री मी भेटून आलोय, त्यांनी सांगितलं आम्ही भुमरेंना मतदान केलंय कारण आमचे घरं वाचतील. आणि आज भुमरे फोन उचलत नाहीत. भुमरे राधाकृष्ण विखे पाटलाच्या आडून कारवाई करतायत. भुमरे आणि विखे पाटील यांनी जी कारवाई केली ही भयंकर निंदनीय आहे, राज्याला हादरून टाकणारी आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी याची दखल घ्यावी. पालकमंत्री छत्रपती संभाजीनगरचे गप्प काय आहेत? ते सामाजिक न्याय मंत्री सुद्धा आहेत. संजय शिरसाट यांनी सुद्धा समाजासाठी काहीच भूमिका घेतली नाही. देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आणि एकनाथ शिंदेचं सरकार दलितांच्या मुळावर उठलंय. आज महाराष्ट्रामध्ये आम्हाला बेघर केलं जातंय, आमचं पुनर्वसन केलं जात नाही. पोलीस त्या ठिकाणच्या जेसीबी दाखवून भयभीत करताय. तात्काळ ही पैठणची कारवाई थांबवा. समाज बांधवांना वेटीस धरू नका. ते मजूर आहेत, भूमिहीन आहेत, त्यांच्याकडे जगण्याचा कोणताही आधार नाही. भटकंती करून, लोकांच्या शेतामध्ये काम करून त्या ठिकाणी ते जगतात. आज तुम्ही त्यांचं घर पाडलं तर ते पूर्णपणे उद्ध्वस्त होतील. मानवता म्हणून तरी बघा, त्यांची पर्यायी व्यवस्था काय ते तरी सांगा. जेसीबी आणले आणि पाडणार हा संत कोण आहे? का जातीवादी करतोय हा अधिकारी? आम्ही या कारवाईचा निषेध करतो. भुमरेंनी या ठिकाणी तात्काळ त्या कारवाई थांबवायला लावली पाहिजे. खासदार तेच, आमदार तेच, त्यांचा मुलगा आमदार आहे, त्या खासदार आहेत. विखे पाटलांना तुम्ही जायकवाडीला कार्यक्रमाला बोलवता आणि त्यानंतर लगेच कारवाई सुरू. हे थांबलं पाहिजे. राधाकृष्ण विखे पाटील हे योग्य नाही. दलितांचे घरं पाडणं तुम्हाला महागात पडेल. राज्य सरकारला मागणी, तात्काळ ही कारवाई थांबवा.